विशेष अधिवेशनात मंजूर झालेलं आरक्षण जरांगे यांना मान्य नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली। तर सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत असंही त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर त्यांनी उद्या अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे। तर उद्या जरांगे पाटील आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत। तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील हे स्वतः आहेत। माधव, आपण बघतोय आता उद्या अंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। जरांगेंचं या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे? माधव, आपण बघतोय सगळे सोयऱ्यांच्या मागणीवरती जरांगे ठाम असल्याचं दिसतंय। जरांगे पाटील यांचं नेमकं म्हणणं काय? आंदोलनावर मी ठाम आहे आणि आता उद्या या आंदोलनाबाबत दिशा ठरवणार आहेत आणि पुढचं पाऊल टाकणार आहेत। या विषयावर आपण त्याच्याशी बोलूयात की मुख्यमंत्र्यांचं निवेदन तुम्ही सभागृहात ऐकलं, पहिल्यांदा तुमची काय प्रतिक्रिया आणि आत्ता या क्षणाला तुम्ही तुमचं इंजेक्शन काढून टाकलेलं आहे, आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? विशेष अधिवेशन बोलवलं, मागणी ओबीसी आरक्षणातून 50% आतमध्ये आणि ज्या मराठ्यांच्या राज्यात महाराष्ट्रात नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी होईल यासाठी हे विशेष अधिवेशन। मागासवर्ग आयोगानं अहवाल दिलाय, त्याचा कायदा पारित झालाय, त्याबद्दल तर आम्ही सरकारचं मुख्यमंत्री साहेबांचं कौतुक केलंय, स्वागत पण केलंय। कारण आम्हाला मोठं मन आहे, आम्हाला दिल्याला दिलं, परंतु ते 2-3 जणांची मागणी 100-150 लोक घेणार आहेत, त्याच्यासाठी एवढा मोठा अट्टास। विशेष अधिवेशनात अगोदर त्याला किंमत दिली गेली, अगोदर तो कायदा पारित केला, सगळ्या सोयऱ्यांचा विषयच नाही अंमलबजावणीचा। आणि मूळ मागणीसाठी करोडो मराठे ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी आणि सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणी होण्यासाठी रस्त्यावरती आलाय। 6 महिन्यापासून मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास ठेवणे आणि आज तुम्ही त्या विषयात बोलतच नाही। थांबवायचं कशामुळे? तुमचे उपचार घ्यायचे कशा कारणानं? पाणी प्यायचं कशा कारणानं? काय कारण आहे? मी माझ्या मराठ्यांना दैवत मानतो, मायबाप मानतोय, ते लेकरं मोठे झाले पाहिजे यासाठी हा संघर्ष आहे। पुन्हा मरायची तयारी आली तर हरकत नाही, पण मी मागं हटत नाही, कारण कोणीतरी मुख्यमंत्र्यांना करू देत नाही असा अंदाजा दिसतोय। म्हणून मराठी आम्ही लढून मिळवणार, पण सगळ्या सोयरीची अंमलबजावणीच घेणार। हे कसे देत नाही तेच बघतोय मी। उद्या त्यासाठी 12 वाजता बैठक अंतरवली, ते ज्या मराठा बांधवांना शक्य आहे त्यांनी बैठकीला यावं, शक्यतो सगळ्याच मराठ्यांनी बैठकीला यावं, कारण निर्णायक आंदोलनाची दिशा आता ठरवायची। आता अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटत नाही। आपला काय मोठा विषय राहिलेला नाही मराठा समाजात, फक्त अंमलबजावणी राहिली, ते मात्र आपल्या लेकरांना आपल्याला मिळू द्यायची। उद्या सगळे येतील आणि उद्या आंदोलनाची पुढची तारीख आणि दिशा आंदोलनाची ठरल। वाशीत गुलाल अंगावर टाकून घेतला होता, स्वतः मुख्यमंत्री सुद्धा होते। आमची तीच आशा होती की ही कायदा पारित केला मागासवर्ग आयोगाने दिलेला, याबद्दलचे आमचं काही दुमत असण्याचं कारण नाही। आणि दुसरी आशा होती की आता अधिवेशन आहे, विशेष अधिवेशन सगळ्या सोयऱ्यांसाठी ज्वलंत मुद्दा आहे। राज्यात रान पेटलेलं आहे, सगळं समाज करोडोच्या संख्येत एकवटलेला आहे। सगळ्या सोयऱ्यांचा विषय प्रथम सत्रात घेऊन सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा होईल ही आशा होती। आणि तुम्ही तिसरंच केलंय, जी मागणी समाजाची नाही ते केलंय। त्यामुळं आंदोलन थांबू शकत नाही, आंदोलन आणखी वेगानं शांततेत राहणार आहे। घोर अपमान, फसवणूक झाले म्हणून आता तितक्याच प्रखरतेनं पुढं आंदोलन सुरू ठेवणार? त्यापेक्षाही मोठं न्याय लेकरांच्या, मराठ्यांच्या लेकराच्या न्यायापेक्षा काय मोठं नाही मला आणि माझ्या समाजालाही नाही। बस झालं, तुमच्या निवडणुकीपुरतं करताय का तुम्ही कशासाठी करताय आम्हाला नाही माहिती। आम्हाला राजकारणाशी नाही देणं घेणं, तुमचा कोणताही पक्ष असो त्याशी देणं घेणं नाही। आम्हाला आमच्या मराठ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजेत आणि हे आरक्षण आम्ही मागतोय ओबीसीतून आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली तर आमच्या लेकरांना राज्यासह केंद्रात आरक्षण मिळणारे अधिकारी बनणार आहेत आमचे पोरं। तुम्ही आम्हाला ते सोडून हुलकावणी द्यायला लागलात, ही चेष्टा अपमान नाही तर याला काय म्हणायचं? तुमचं इथलं तिसरं उपोषण, मुंबईमधले स्वारी आणि त्यानंतर गावागावामध्ये राजकारणाला बंदी, त्याचबरोबर अनेक ठिकाणी उपोषण, असं सगळं आंदोलनाचं स्वरूप गेल्या 5.5-6 महिन्यामध्ये होतं। आता पुढचं स्वरूप काय असेल असा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे। नाही, तेच आता उद्याच्याला 12 वाजता मराठा समाजाला बोलवलंय, सगळ्या मराठा समाजाला आव्हान आहे, शक्य आहे त्यांनी यावं, परंतु शक्यतो सगळ्यांनीच यावं, कारण आपला थोडा विषय राहिला आहे, शेवटी आपल्याला शक्ती दाखवण्याची वेळ आली। त्यामुळे आपण उद्याच्याला 12 वाजता बैठक घेऊन अंतरवली ठरवू आंदोलनाची पुढची दिशा आणि तारीख। आंदोलनानंतर पदरात काहीतरी पडतं असा अजूनही तुमचा विश्वास आहे? पडलंच आत्तापर्यंत माझ्या समाजाचं पुकारलेलं आंदोलन एकही मी फेल जाऊ दिलं नाही।
हो, माझ्याकडे संयम आहे, शांतता आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मराठ्यांना कसं व्हायना आरक्षण मिळवून द्यायचंय आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीची कशी देत नाही तेच बघतो आता. आंदोलनासोबत मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार पुढच्या काळात? नाही, ते काय माहीत नाही मला. आता उद्या बैठकीत सगळं ठरल. समाजाच्या समक्ष काय विषय आंदोलनाचं कोच्या स्वरूपाचं करायचं आहे आणि तारीख कितीपासून सुरुवात करायची, ह्या दोन गोष्टी उद्या फायनल ठरणार. मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच हे कशी करत नाही तेच बघायचं. आणि मराठा बांधवांना माझी विनंती, शक्ती दाखवायला लागते पुन्हा एकदा. पुन्हा एकदा शक्ती दाखवायला लागते. आपलं थोडं काम राहिलं फक्त अंमलबजावणी. एक रेटात दणका चांगला लावला ना, एका धसक्यातच यांनी अंमलबजावणी केली पाहिजे. कसे करीत नाही तेच बघू आता. आज 11वा उपोषणाचा दिवस आहे आणि तुम्ही आतताईपणानं असं वाटतंय लोकांना, शब्द मी नाही वापरत, लोक म्हणतायत की तुम्ही इंजेक्शन सलाईनचं इंजेक्शन काढून टाकलं, तुमच्या हे जीवावर बेतणार नाही असं तुम्हाला वाटत नाही? आता ताईपणा माझा मराठा नाही म्हणू शकत. एखादं मग मराठा विरोधी विष पेरणार असणार आहे आणि त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करू शकत नाही. कारण काय घ्यायचंय त्यांचे सलाईन ते. आता ताईपणा सरकारचं नाही वाटत का? कोण म्हणतंय त्याला? तू काय सरकारचं खात असशील? आम्ही तू सारखं खात नाही सरकारचं. तू सारखं सीएन चिवडीत नाहीत आम्ही कुणा बी. आता ताई पण करायला तू त्यांचं चिवडीत असशील. ही चिवडीणारी अवलाद नाही आहे, ओरिजिनल मराठ्यांच्या लेकरासाठी लढणारी अवलाद आहे. तो माझ्या नादीला नको लागू. तुला तो ज्ञानाचे ढोसन शब्द तुझ्या घरच्याला पाहिजे. मला शिकू नको दे. आता ताईपणा आहे काय? तुला सरकारचा आता ताईपणा वाटत नाही का? एवढ्या मोठ्या जातीचा करोडो संख्येचे लोक लढलेत, यांचा अपमान केलेला तुला वाटत नाही का?